नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल मुळे RSM विजडम करिअर पॉईंटमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण TAT पेपर 2020 मध्ये झालेल्या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावरील विषय 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न असणार आहे, खालील दिलेला संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रमाचा पर्याय कोणता? तर बघा, वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान, ब त्याला अमूर्त स्वरूप देणे, क शब्दरूपाने संबोध व्यक्त करणे, ड या अलग केलेल्या गुणविशेषणावरून सामान्यीकरण करणे, आणि ई एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण कळत काही विशेषण अलग करणे. तर आपला योग्य क्रमांक असणार आहे एक वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान, त्यानंतर आपलं असणार आहे एकाच जातीचे अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तूचे गुणांचे विश्लेषण कळत काही गुणविशेषण अलग करणे. ई म्हणजे ई कुठे आहे? हे बघा, ई पर्याय क्रमांक आपला 3 योग्य असणार आहे. पुढील प्रश्न, सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ती केलेली आहे विल्यम जेम्स यांनी. पुढील प्रश्न, एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टीवर भर दिला आहे. तर कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे? पर्याय क्रमांक 1 परिपक्वता. खालील प्रश्न पहा, खालीलपैकी रिकामी जागा ही सामान्य अध्ययन उपपत्ती आहे. तर कोणाची सामान्य अध्ययन उपपत्ती आहे? तर ती आहे अनुदेशन उपपत्ती. पुढील प्रश्न, औपचारिक अध्ययन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते रिकामी जागा आहेत. तर कोण आहेत ते? जॉन ड्यूई. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला आनुवंशिकतेचे रिकामी जागा नियम म्हणतात. तर कोणता नियम म्हणतात त्याला? तर तो आहे आपला परागमिताचा नियम. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेला रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणतात? व्यक्तिमत्व. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. चला तर पुढील प्रश्न पाहूया आपण आता. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारे वर्तन करायला भाग पाडले जाते, उदाहरणार्थ लाळ गाळणे, हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत निर्माण केली जाते, त्यास रिकामी जागा म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? सगळ्यांना माहीत असणार आहे, अभिजात अभिसंधान. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना जर विचार सामान्यीकरण व तर्कानुसार या मानसिक प्रक्रियेचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला रिकामी जागा असे म्हणतात. तर काय म्हणतात? अनुदेशन. पर्याय क्रमांक आपला 3 योग्य असणार आहे. पुढील प्रश्न पहा, शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कुशलदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार रिकामी जागा यांनी मांडलेले आहेत. तर कोणी मांडलेले आहे ते मांडलेले आहे क्रेशमरनी. पर्याय क्रमांक आपला 4 योग्य उत्तर असणार आहे. चला तर मग आता पुढील प्रश्न, एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे मत रिकामी जागा यांनी
आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले. तर ते कोणी मांडले होते? ते मांडले होते बॅगले. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, सॉल्तेव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर कोणता घटक समाविष्ट नाही? तर तो असणार आहे आपला पर्याय क्रमांक 1, आत्मविश्वास. पुढील प्रश्न, वयाच्या 3ऱ्या वयापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असे रिकामी जागा यांनी प्रतिपादन केले आहे. तर ते कोणी प्रतिपादन केलेले आहे? थर्स्टन आणि थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे, थर्स्टन आणि थॉर्नडाईक. खालील प्रश्न, शोषावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली व शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर ते कोणते योग्य नाही? कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो, हेच आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या संवेदनांच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? तर ते आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. पुढील प्रश्न, खालील दिलेल्या अबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? तर आपलं अयोग्य विधान शोधायचं आहे. तर ते आपलं असणार आहे 2. संवेदनामध्ये मन क्रियाशील असते तर अबोधामध्ये निष्क्रिय असते. 2 पर्याय क्रमांक आपला असणार आहे. पुढील प्रश्न आहे, वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळ्या आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये मोडतात? तर कोणत्या कल्पने मोडतात त्या? तर सगळ्यांना माहीत असणार आहे, सौंदर्यनिष्ठ कल्पना. सौंदर्यनिष्ठ कल्पनेमध्ये मोडतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर ते कोणतं विधान योग्य नाही आहे? पर्याय क्रमांक आपलं 3, विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकविणे अनावश्यक आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडते? तर ते घडते इच्छानुगामी विचार. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढील प्रश्न आहे आपला, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टीचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? तर तो होतो समायोजन. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे आपला, खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? तर ते आपला पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अध्ययनाच्या गरजा पूर्ण होतील विधान अध्ययन अनुभव द्यावेत. पुढील प्रश्न, अध्ययन क्रिया सोप्याकडून कठीणाकडे क्रमाक्रमाने चढत जाते. खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्व तयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते, असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीतील अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे? तर ते कोणी केलेले आहे?
इन्स्टॉलमेंट पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे आपला, खालील कोणत्या अध्ययन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्यासाठी पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे हे आहेत? पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे घटक योजन पद्धत. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला, मानसिक विशेषांक काढणे, कोणत्या प्रकारची चित्रे शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या प्रकाराच्या वर्गीकरणात बसतात? तर त्या बसतात निर्मिती प्रधान प्रोजेक्ट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, खालील कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे. पुढील प्रश्न, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास रिकामी जागा म्हणतात. पर्याय क्रमांक असणारे 1 प्रतिगमन. पुढील प्रश्न आपला, अनुभवाचे पुनर्रचन याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक आपला 2, अनुभव पुन्हा पुन्हा येत नाही. आता आपला शेवटचा प्रश्न, बालगुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? तर ते आहे अभ्यासक्रम लवचिक नसे. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असे 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.